गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र आलेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। या वादळी वाऱ्याने शेतीचे व घरांचे नुकसान, केळी, ज्वारी आणि कांद्याच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून यामुळे स्थानिक शेतकरी हवालदिल झाला आहे। पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने बाधित गावांना भेट दिली। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानीची स्वतः पाहणी केली। शेतातील उद्ध्वस्त झालेल्या पिकांची अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा व अडचणी समजून घेतल्या। खासदार वानखडे यांनी यावेळी शेतकऱ्यांना धीर देत या कठीण परिस्थितीत शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले। या पाहणी दौऱ्यादरम्यान खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकारी अमरावती सौरभ कटियार यांना महत्त्वाचे आदेश दिले। त्यांनी तहसीलदारांना सूचित केले की वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत। हे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही कसर सोडू नये असे निर्देश त्यांनी दिले। शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळणे किती महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिला। खासदार बळवंत वानखडे यांच्या या दौऱ्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी अचलपूरचे नामदेव तनपुरे, अतुल रहाटे, सोपान भांडे, प्रवीण देशमुख, पंकज रहाटे, संजू आकाशे, किशोर गिराण, योगेश देशमुख, अतुल रहाटे, मुरलीधर रहाटे, संजय बुल, विनोद इंगळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांनी एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी बोलताना खासदार वानखडे यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे व पंचनाम्यांच्या अहवालानुसार लवकरात लवकर मदत दिली जाईल याची त्यांनी ग्वाही दिली। शेतकऱ्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासनही खासदार बळवंत वानखडे यांनी दिले। जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि वादळाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतीचं नुकसान, घरांचं नुकसान, जनावरांचं नुकसान हे सातत्याने सुरू आहे। केळी, कांदा, ज्वारी या अनेक पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। ते नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे। उद्या 21 तारखेला या संदर्भात ट्रॅक्टर मोर्चा सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर आयोजन केलेलं आहे। मी या निमित्तानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं, आता पेरणीचे दिवस आहेत, लगेच पेरणी सुरू होणार आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं योग्य ती पावले उचलावे अशी मी शासनाकडे विनंती करतो। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।